गुड मॉर्निंग एव्हरीवन. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स अँड अरिन्स हा टॉपिक आपण CET ओरिएंटेड इन शॉर्ट आपण पाहतोय. जर कोणाला हा टॉपिक इन डिटेल पाहायचा असेल तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये हा टॉपिक तुम्हाला इन डिटेल दिलेला आहे. CET किती मार्कचे असते, क्वेश्चन्स किती असतात, 11वीचे किती असतात, 12वीचे किती असतात हे तुम्हाला सर्व माहीत असेल. याच्यावरती आपण जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करतोय. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स अँड अरिन्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स HTA इन शॉर्ट HTA. तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स म्हणजे काय, एकदम इझी आहे. जर अल्केनमधला RH म्हणजे अल्केन, जर अल्केनमधला तुम्ही हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केला आणि त्या ठिकाणी जर X म्हणजे जर तुम्ही हॅलोजन ॲड केला तर कोणता कंपाऊंड तयार होतो, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स तयार होतो. हा H तुम्ही रिमूव्ह केला आणि त्या ठिकाणी जर तुम्ही X ॲड केला तर काय तयार होतो, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन तयार होतो. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे क्लासिफिकेशन. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स आर क्लासिफाईड इनटू मेन टू टाइप्स. फर्स्ट टाइप इज मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अँड सेकंड टाइप इज पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, मोनो मीन्स वन हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन इज रिप्लेस बाय वन हॅलोजन ॲटम. जर अल्केनमधला एक हायड्रोजन ॲटम एका हॅलोजन ॲटमनं रिप्लेस झाला असेल तर तो कंपाऊंड कोणता असतो, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. फॉर एक्झाम्पल CH3X. याच्यामधला फक्त एक हायड्रोजन रिमूव्ह झाला आहे CH4 मधला आणि त्या ठिकाणी काय अटॅच झालेला आहे, एक X अटॅच झालेला आहे. येथे सर्वांच्या लक्षात. किंवा ज्या कंपाऊंडमध्ये एक हॅलोजन तुम्हाला अटॅच दिसेल कार्बन टर्मला, ज्या कंपाऊंडमध्ये एक हॅलोजन ॲटम अटॅच दिसेल कार्बन टर्मला, तो कंपाऊंड कोणता असेल, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. लक्षात. तर इथे X तुम्ही काय घेऊ शकताय, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन कोणताही घेऊ शकताय. नेक्स्ट पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्हचे परत 3 टाईप केलेले आहेत. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आर क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स. फर्स्ट टाइप इज प्रायमरी अल्काइल हॅलाइड, सेकंड टाइप इज सेकंडरी अल्काइल हॅलाइड्स अँड थर्ड इज टर्शरी अल्काइल हॅलाइड्स. प्रायमरी अल्काइल हॅलाइड्स म्हणजे काय, हॅलोजन ॲटम इज अटॅच टू 1 degree कार्बन ॲटम. दिस इज 1 degree कार्बन ॲटम. हॅलोजन ॲटम अटॅच टू 1 degree कार्बन ॲटम आर कॉल्ड 1 degree अल्काइल हॅलाइड्स, दॅट इज प्रायमरी अल्काइल हॅलाइड्स. समजते सर्वांना. एकदम इझी आहे. If halogen atom is attached to 2 degree carbon atom, then this is called 2 degree alkyl halides. Then 3 degree alkyl halides. If halogen atom is attached to 3 degree carbon atom are called 3 degree alkyl halides. एकदम इझी आहे. प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणजे काय, जर हॅलोजन ॲटम प्रायमरी कार्बन ॲटमला अटॅच असेल तर त्याला म्हणायचं प्रायमरी अल्काइल हॅलाइड. सेकंडरी अल्काइल हॅलाइड्स म्हणजे काय, तर हॅलोजन ॲटम जर सेकंडरी कार्बन ॲटमला अटॅच असेल, 2 degree कार्बन ॲटमला अटॅच असेल तर त्याला म्हणायचं 2 degree अल्काइल हॅलाइड्स, सेकंडरी अल्काइल हॅलाइड्स. आणि 3 degree अल्काइल हॅलाइड्स म्हणजे काय, जर हॅलोजन ॲटम हा 3 degree कार्बन ॲटमला अटॅच असेल, टर्शरी कार्बन ॲटमला अटॅच असेल तर त्याला म्हणायचं टर्शरी अल्काइल हॅलाइड्स. त्याच्यामध्ये सेकंड टाईप आहे पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्हचे परत 3 टाईप केलेले आहेत. फर्स्ट टाइप इज डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, सेकंड टाइप इज ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह अँड थर्ड इज टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. याच्या नावातच डेफिनेशन आहे. डाय मीन्स टू हायड्रोजन ॲटम्स इन अल्केन रिप्लेस बाय 2 हॅलोजन ॲटम. जर 2 हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाले, कशाने रिप्लेस झाले, 2 हॅलोजन ॲटमनं, तर जो कंपाऊंड तयार होईल तो कंपाऊंड म्हणजे कोणता असेल, डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह असेल. CH2H2. याच्यामध्ये 2 हॅलोजन आहेत, याच्यामध्ये 2 हॅलोजन आहेत म्हणजे हा कोणता आहे, डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. याच्या परत 2 टाईप केलेले आहेत. फर्स्ट टाईप इज जेमिनल डायहॅलाइड्स अँड सेकंड टाईप इज फिसिनल डायहॅलाइड्स. जेमिनल डायहॅलाइड्स म्हणजे काय, एकदम इझी आहे. जेमिनल डायहॅलाइड्स म्हणजे इफ 2 हॅलोजन ॲटम्स आर अटॅच टू सेम कार्बन ॲटम. जर 2 हॅलोजन ॲटम हे एकाच कार्बन ॲटमला अटॅच असतील तर त्याला म्हणायचं जेमिनल डायहॅलाइड्स. आणि फिसिनल डायहॅलाइड्स म्हणजे काय, जर 2 हॅलोजन ॲटम हे ॲडजसंट कार्बन ॲटमला अटॅच असतील तर त्याला म्हणायचं फिसिनल डायहॅलाइड्स. 2 हॅलोजन ॲटम्स आर अटॅच टू ॲडजसंट कार्बन ॲटम्स आर कॉल्ड फिसिनल डायहॅलाइड्स. एकदम इझी आहे. त्यानंतर आहे ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, अल्केनमधले 3 हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होतात, त्या ठिकाणी 3 हॅलोजन ॲटम ॲड होतात. दिस इज कॉल्ड ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. एकदम इझी आहे. CH3 याचं कॉमन नेम आपल्याला काय सांगता येईल, हॅलोफॉर्म. जर तुम्ही इथं CH3 लिहिला, CH3 तर काय तयार होईल, दिस इज कॉल्ड आयडोफॉर्म. CHCl3 लिहिला तर काय तयार होईल, क्लोरोफॉर्म तयार होईल. नेक्स्ट आहे टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, अल्केनमधले 4 हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होतात, त्या ठिकाणी 4 हॅलोजन ॲटम ॲड होतात, म्हणजे 4 हॅलोजन रिप्लेस होतात.
त्यामुळे जो कंपाऊंड तयार होतो तो म्हणजे टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. याच्या नावातच आहे टेट्रा. टेट्रा मीन्स 4. तर याच्यामध्ये 4 हॅलोजन ॲटम आहेत. त्यानंतर पहा याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे अलायलिक हॅलाइड्स. व्हॉट इज मीन बाय अलायलिक हॅलाइड्स? एकदम इझी आहे. पहा डबली बॉन्डेड कार्बनटमला जो कार्बनटम अटॅच आहे आणि तो कार्बनटम जर sp3 कार्बनटम असेल आणि ह्या sp3 कार्बनटमला जर आपला हा हॅलोजन अटॅच असेल तर अशा कंपाऊंडला नेहमी काय म्हणतात? अलायलिक हॅलाइड्स म्हणतात. एकदम इझी आहे. हॅलोजन ॲटम इज अटॅच टू sp3 कार्बनटम नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्डला जो sp3 कार्बनटम अटॅच आहे, sp3 कार्बनटम याचा अर्थ याचे किती सिग्मा बॉन्ड असणार? 4 सिग्मा बॉन्ड असणार. आणि अशा कार्बनटमला जर हॅलोजन अटॅच झाला तर याला म्हणायचं अलायलिक हॅलाइड्स. हे 1 डिग्री असू शकतात, 2 डिग्री असू शकतात, 3 डिग्री पण असू शकतात. नेक्स्ट आहे प्रोपार्गिलिक हॅलाइड्स. पहा अलायलिकमध्ये आणि प्रोपार्गिलिकमध्ये डिफरन्स काय? तर इथं आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि इथे आहे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला जो कार्बन ॲटम अटॅच आहे तो कार्बनटम जर sp3 असेल आणि ह्या sp3 कार्बनटमला जर आपला हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर त्याला काय म्हणायचं? प्रोपार्गिलिक हॅलाइड्स. हे पण 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री असू शकतात. एकदम इझी आहे. त्यानंतर बेन्झायलिक हॅलाइड्स म्हणजे काय? बेन्झिरिंगला जो कार्बनटम अटॅच आहे तो कार्बनटम जर sp3 असेल आणि ह्या sp3 कार्बनटमला जर आपला हॅलोजन अटॅच असेल तर त्याला काय म्हणायचं? बेन्झायलिक हॅलाइड्स म्हणायचं. हे 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री पण असू शकतात. त्याच्यामध्ये आहे नेक्स्ट फिनाइल हॅलाइड्स. फिनाइल हॅलाइड्स म्हणजे काय? एकदम इझी आहे. हे आहेत 2 डबली बॉन्डेड कार्बनटम. डबली बॉन्डेड कार्बनटमचं नेहमी हायब्रिडेशन काय असतं? sp2 हायब्रिडेशन असतं. sp2 कार्बनटमला जर आपला हॅलोजन अटॅच असेल, sp2 कार्बनटमला जर आपला हॅलोजन अटॅच असेल तर त्याला काय म्हणायचं? फिनायलिक हॅलाइड्स. समजलं? तर हे होतं क्लासिफिकेशन. नोट न्यू पॉईंट नॉमेनक्लेचर. याच्यामध्ये आपण 2 सिस्टम पाहतोय. फर्स्ट इज कॉमन नेम अँड सेकंड इज IUPAC नेम. जर तुम्हाला अल्काल हॅलाइडचा कॉमन नेम लिहायचा असेल तर काय लिहायचं? अल्काल हॅलाइड. सिम्पल. फर्स्ट काय लिहायचं? अल्काल आणि त्यानंतर वर्ड कोणता लिहायचा? हॅलाइड. म्हणजे फर्स्ट काय लिहायचं? अल्काल ग्रुपचं नाव लिहायचं आणि त्यानंतर हॅलाइड लिहायचं. क्लोरीन असेल तर क्लोराइड, ब्रोमिन असेल तर ब्रोमाइड. IUPAC नेम काय? हॅलो अल्केन. फर्स्ट काय येणार? हॅलोजनचं नाव येणार आणि पुढे येणार करस्पॉन्डिंग अल्केन. हॅलो अल्केन. कंपाऊंड CH3Cl. याचं कॉमन नेम काय? याच्यामध्ये कोणता अल्काइल ग्रुप आहे? CH3. मिथाइल क्लोरीन आहे त्यामुळे क्लोराइड. कॉमन नेम मिथाइल क्लोराइड. IUPAC नेम काय? फर्स्ट याचं नाव लिहायचं Cl. क्लोरो एक कार्बनटम आहे. अल्केन कोणता? मिथेन. क्लोरो मिथेन. एक्झाम्पल सेकंड इथाइल क्लोराइड. CH3CH2 म्हणजे इथाइल, पुढे Cl म्हणजे क्लोराइड. इथाइल क्लोराइड कॉमन नेम आणि याचा IUPAC नेम करणार क्लोरो इथेन. ओके, क्लोरो इथेन. 1 2 2 कार्बनटम आहेत म्हणजे क्लोरो इथेन. नेक्स्ट आहे पहा हा जो अल्काइल ग्रुप आहे तो कोणता आहे? दिस इज N प्रोपिल ग्रुप. N प्रोपिल आणि पुढे काय टाकायचे? क्लोरीन. त्यामुळे काय होणार? N प्रोपिल क्लोराइड. याचं IUPAC नेम काय होणार? पहा चेनमध्ये 3 कार्बनटम आहेत. 3 कार्बनटम असतील तर नंबरिंग करायचे आहे. 3 किंवा 3पेक्षा जर जास्त असतील तर नंबरिंग करायचे आहे. नंबरिंग अशा एनकडनं करायची ज्या एनकडनं हॅलोजनला लोअर नंबर मिळेल. पहा जर आपण ह्या एनकडनं नंबरिंग केली तर ह्या एनकडनं हॅलोजनला लोअर नंबर मिळाला, फर्स्ट नंबर मिळाला. जर तुम्ही ह्या एनकडनं नंबरिंग केली असती 1 2 3 तर हॅलोजनला 3rd नंबर मिळाला असता. ज्या एनकडनं लोअर नंबर मिळेल त्या एनकडनं नंबरिंग करायची. याच्यामध्ये याचं कॉमन नेम काय? N प्रोपिल क्लोराइड. IUPAC नेम काय? फर्स्ट कार्बनटमला काय अटॅच आहे? Cl. त्यामुळे आपण इथं लिहिलं 1 क्लोरो 1 2 3. टोटल किती कार्बनटम आहेत? 3. त्यामुळे प्रोप आणि कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहेत त्यामुळे ANE 1 क्लोरो प्रोपेन. याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही एनकडनं नंबरिंग करू शकताय. ओके, फर्स्ट आपण याचा कॉमन नेम लिहा. हा जो ग्रुप आहे कोणता? CH3 नीट लक्षकडं CH3 CH3ला काय अटॅच आहे? CH आणि CHला परत पुढे काय अटॅच आहे? CH3. जर असा ग्रुप तुम्हाला पाहायला मिळाला तर याचा अर्थ तो कोणता ग्रुप असतो? आयसो प्रोपाइल ग्रुप असतो. आयसो हे कधी यूज करायचं? आयसो कधी यूज करायचं? जर CH3 असेल तरच आयसो यूज करायचं आहे. आयसो टोटल कार्बनटम 3 आहेत त्यामुळे प्रोपाइल आणि ब्रोमिन आहे त्यामुळे ब्रोमाइड. आयसो प्रोपाइल ब्रोमाइड. IUPAC नेम कायचा? 2 ब्रोमो प्रोपेन. तुम्ही कोणत्याही डायरेक्शनमध्ये नंबरिंग करू शकताय. फॉर एक्झाम्पल 1 2 3 2ला ब्रोमिन त्यामुळे काय ना 2 ब्रोमो प्रोपेन. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे याच्यामध्ये CH3 हा ग्रुप आहे त्यामुळे हा काय झाला? आयसो. टोटल कार्बनटम किती आहेत? 4 आहेत त्यामुळे काय येणार? ब्युटाइल. आयसो ब्युटाइल. क्लोरीन आहे त्यामुळे क्लोराइड. आयसो ब्युटाइल क्लोराइड. IUPAC नेम काय सांगा? हे तुमचे काय होणार? मेन चेन होणार.
ही तुमची मेन चेन होणार. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड. किंवा ही सुद्धा थर्ड झाली असती 1 2 3 नो प्रॉब्लेम. पहा याच्यामध्ये फर्स्टला काय अटॅच आहे Cl, त्यामुळे आपण काय लिहिलं 1 क्लोरो. अल्फाबेटिकली लिहायचं आहे 1 क्लोरो, त्यानंतर काय येणार 2 मिथाईल, 1 क्लोरो 2 मिथाईल. आणि चेनमध्ये 3 कार्बन टर्म आहेत त्यामुळे प्रोपेन. नेक्स्ट पहा आता हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप कोणता आहे सांगा. दिस इज कॉल्ड टर्शियरी ब्युटाइल ग्रुप. दिस इज कॉल्ड टर्शियरी ब्युटाइल ग्रुप. पुढे आहे आयोडीन अटॅच, त्यामुळे टर्शियरी ब्युटाइल आयोडाइड हे त्याचं कॉमन नेम होईल. IPS नेम करून पहा, हे तुमची चेन असेल, ही लॉंगेस्ट चेन असेल 1 2 3 3 कार्बन टर्मची, ही 2 कार्बन टर्मची चेन आहे. पहा 1 2 3. सेकंड कार्बन टर्मला काय काय अटॅच आहे, तर सेकंड कार्बन टर्मला अटॅच आहे आयोडीन आणि सेकंड कार्बन टर्मला अटॅच आहे मिथाईल. त्यामुळे तर IPS नेम करणार 2 आयोडो 2 मिथाईल प्रोपेन. अल्फाबेटिकली लिहिले आपण 2 आयोडो 2 मिथाईल प्रोपेन. अजून तुम्हाला जास्त एक्झाम्पल पाहिजे असतील तर टेक्स्टबुकमध्ये तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकता. त्यानंतर पहा नेचर ऑफ CX बॉन्ड. तर हे रिलेशन आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती आपल्याला जास्त करून क्वेश्चन्स विचारतात. साईज ऑफ हॅलोजन. साईज ऑफ हॅलोजन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड लेंथ, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड स्ट्रेंथ. बॉन्ड स्ट्रेंथ मीन्स बॉन्ड एन्थॅल्पी. पहा जर हॅलोजनची साईज पहा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे, बॉन्ड लेंथला आहे. जर हॅलोजनची साईज इन्क्रीज झाली तर बॉन्ड लेंथ काय होणार, इन्क्रीज होणार. जर हॅलोजनची साईज इन्क्रीज झाली तर बॉन्ड स्ट्रेंथ बॉन्ड एन्थॅल्पी काय होणार, डिक्रीज होणार. एकदम इजी आहे. आपल्याला माहिती आहे फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. दिस इज सिक्वेन्स फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन अँड आयोडीन. फ्लोरीनची साईज जसं आपण डाऊन द ग्रुप जाऊ तसं साईज काय होते, इन्क्रीज होते. फ्लोरीनची छोटी साईज आहे, त्यानंतर क्लोरीनची त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी असेल, ब्रोमीनची त्यापेक्षा थोडी मोठी साईज असेल आणि आयोडीनची साईज सर्वात जास्त असेल. समजलं सर्वांना. मग आता इथे पहा बॉन्ड लेंथ बॉन्ड एन्थॅल्पी आणि डायपोल मोमेंट. फर्स्ट आपण पाहूया बॉन्ड लेंथ. पहा इथे कोणता आहे, फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. मला सांग इथे बॉन्ड कोणता आहे, कार्बन फ्लोरीन बॉन्ड आहे, कार्बन क्लोरीन कार्बन ब्रोमीन कार्बन आयोडीन. पहा आपल्याला काय लिहायचं आहे, बॉन्ड लेंथ लिहायचं आहे. बॉन्ड लेंथ कशा आहे, बॉन्ड लेंथ कशा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ज्या हॅलोजनची साईज जास्त तिथे बॉन्ड लेंथ जास्त. याचा अर्थ CIची बॉन्ड लेंथ हे CBrपेक्षा कसे असेल, जास्त असेल. पहा हायेस्ट बॉन्ड लेंथ कुठं असेल, CIमध्ये आणि लोएस्ट बॉन्ड लेंथ कुठं असेल तर CFमध्ये. म्हणजे ऑर्डर काय झाली सांगा, दिस इज ऑर्डर, दिस इज इन्क्रीजिंग ऑर्डर. लक्षात आलं. तर CIची जी बॉन्ड लेंथ आहे ती सर्वात जास्त आहे आणि CFची जी बॉन्ड लेंथ आहे ती सर्वात कमी आहे. त्यानंतर याच्या जस्ट अपोजिट करायचं कुठे, बॉन्ड एन्थॅल्पीमध्ये. कारण बॉन्ड लेंथ नीट लक्षात ठेवा, बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड एन्थॅल्पी और बॉन्ड स्ट्रेंथ. बॉन्ड लेंथच्या जस्ट इन्व्हर्स काय असतं, बॉन्ड एन्थॅल्पी असते. पहा हा बॉन्ड कसा आहे सांगा, हा बॉन्ड एकदम शॉर्ट आहे. हा बॉन्ड कसा एकदम शॉर्ट आहे आणि जेवढं शॉर्ट असेल तेवढं तो कसा असतो, स्ट्रॉंग असतो. इथे सर्व लक्षात. साईज ऑफ हॅलोजन इन्क्रीजेस बॉन्ड एन्थॅल्पी डिक्रीजेस. समजले सर्वांना. मग सांग CA बॉन्ड कसा असेल, एकदम स्ट्रॉंग असेल आणि CI बॉन्ड कसा असेल, वीक असेल. म्हणजे हे झाले तुमचे बॉन्ड एन्थॅल्पी ऑर्डर. समजले सर्वांना. बॉन्ड एन्थॅल्पी ऑर्डर, बॉन्ड स्ट्रेंथ ऑर्डर. हा बॉन्ड स्ट्रॉंग आहे, हा बॉन्ड वीक आहे. त्यानंतर डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंटला स्टार करून ठेवायचं आहे कारण याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारतात. पहा फक्त आपल्याला काय करायचं आहे, पहा CH3Cl CH3F CH3Br आणि CH3I. पहा फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. फर्स्ट आपण काय लिहिली होती, बॉन्ड लेंथची ऑर्डर लिहिली होती. ओके. त्यानंतर आपण लिहिले बॉन्ड एन्थॅल्पीची ऑर्डर. बॉन्ड एन्थॅल्पी आणि डायपोल मोमेंट जवळपास सेमच आहे. पहा डिक्रीजिंग ऑर्डर. फक्त काय करायचं, डायपोल मोमेंटसाठी CH3Clला पुढे आणायचं आणि CH3Fला सेकंडला पाठवायचं. CH3Cl फर्स्ट आणायचा आणि CH3Fला सेकंड पाठवायचा. बाकीचं हे दोन ॲज इट इज ठेवायचे, CH3Br CH3I. मग सांग हायेस्ट डायपोल मोमेंट कोणाचा असेल तर CH3Clचा आणि लोएस्ट डायपोल मोमेंट कोणाचा असेल, CH3Iचा. समजलं सर्व नाही. तर CH3Clचा याला स्टार करून ठेवा. CH3Clचा डायपोल मोमेंट हा सर्वात जास्त आहे. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स. याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे बाय हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. अल्केनचं हॅलोजिनेशन करायचं म्हणजे काय करायचं, अल्केनची रिएक्शन हॅलोजनसोबत करायची इन प्रेझेन्स ऑफ लाईट. हां काय तयार होणार, हा H आणि हा एक X काय रिमूव्ह होणार, HX रिमूव्ह होणार. हा जो X आहे तो X काय होणार, ह्या Rला अटॅच होणार. म्हणजे आपल्याला काय मिळणार, दिस इज अल्काइल हॅलाइड. दिस इज अल्काइल हॅलाइड. पहा ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन कोणती आहे, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन. आपण याच्यामध्ये काय यूज केले, लाईट यूज केले. जर लाईट यूज केली तर नेहमी काय होते, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. नीट लक्षात, लाईट आहे त्यामुळे
फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्यानंतर रिएक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन. अल्केनमध्ये तिन्ही टाईपचे हायड्रोजन असू शकतात. 1 डिग्री हायड्रोजन, 2 डिग्री हायड्रोजन, 3 डिग्री हायड्रोजन. विच हायड्रोजन इज मोर रिएक्टिव्ह? 3 डिग्री हायड्रोजन इज मोर रिएक्टिव्ह दॅन 2 डिग्री दॅन 1 डिग्री हायड्रोजन. त्यानंतर याच्यामध्ये पहा सेकंड मेथड आहे फ्रॉम अल्किन. अल्किन 2 टाईपचे असतात, सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल. सिमेट्रिकल अल्किन. सिमेट्रिकल अल्किनचं आपण एक्झाम्पल घेतलं आहे इथिन. सिमेट्रिकल अल्किनमध्ये तुम्ही H+ आणि X- फॉर एक्झाम्पल Br- आपण इथे घेतला आहे. तर तुम्ही हा जो H+ आहे तो H+ तुम्ही कोणत्याही कार्बन ॲटमला अटॅच करू शकता. जर हा H+ तुम्ही इथे अटॅच केला तर हा Br- तुम्हाला इथे अटॅच करावा लागेल, की जेणेकरून तुम्हाला फक्त आणि एकच कंपाऊंड मिळतो. कोणता? ब्रोमो इथेन. म्हणजे तुम्ही कोणताही सिमेट्रिकल अल्किन घेतला, कोणताही सिमेट्रिकल अल्किन, एनी सिमेट्रिकल अल्किन, आणि त्यामध्ये जर तुम्ही HX ॲडिशन केले तर जो कंपाऊंड तयार होतो तो कंपाऊंड सेम तयार होतो, म्हणजे एकच कंपाऊंड तयार होतो. येथे सर्वांच्या लक्षात. त्यानंतर अनसिमेट्रिकल अल्केन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अनसिमेट्रिकल अल्केन. दिस इज अनसिमेट्रिकल अल्केन प्रोपिन. ह्या प्रोपिनमध्ये जर आपण HBrची ॲडिशन केली, कशाची ॲडिशन केली आपण? HBrची ॲडिशन केली तर कोणता रूल यूज करायचा? मॉर्कोनी-कुप्स रूल यूज करायचा. मॉर्कोनी-कुप्स रूल काय सांगतो? मॉर्कोनी-कुप्स रूल काय सांगतो? हा जो निगेटिव्ह पार्ट आहे, निगेटिव्ह पार्ट ऑफ दी रिजन, ब्रोमीन निगेटिव्ह पार्ट काय आहे? कारण त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे. निगेटिव्ह पार्ट गेट्स अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. नीट लक्षात. अशा डब्ल्यू बॉन्डेड कार्बन ॲटमला अटॅच करायचा निगेटिव्ह पार्ट, की ज्या डब्ल्यू बॉन्डेड कार्बन ॲटमला हायड्रोजन ॲटम कमी अटॅच असतात. समजते सर ना? जर तुम्ही Br- इथे अटॅच केला तर हा H+ तुम्हाला इथे अटॅच करावाच लागेल. म्हणजे तुम्हाला कोणता कंपाऊंड मिळेल? हा कंपाऊंड मिळेल, आणि हा कंपाऊंड तुमचा कसा असेल? मेजर असेल. 2 ब्रोमो प्रोपेन. आलं? कोणताही अनसिमेट्रिकल अल्केन असू शकतो. त्यानंतर हे जर तुम्ही रिएक्शन पाहिले तर ही रिएक्शन कोणती आहे? इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन. इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन का म्हणले? कारण ह्या रिएक्शनमध्ये फर्स्ट काय ॲड होतो? इलेक्ट्रोफाईल ॲड होतो. अल्केन कसा असतो? इलेक्ट्रॉन रिच, आणि इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळं फर्स्ट इलेक्ट्रोफाईल याच्यामध्ये ॲड होतो आणि नंतर Br- ॲड होतोय. फर्स्ट Br- ॲड होत नाही, तर फर्स्ट ॲड कोण होतो? H+ ॲड होतो, इलेक्ट्रोफाईल ॲड होतो. म्हणून ह्या रिएक्शनला काय म्हणतात? इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन. आणि मॉर्कोनी-कुप्स रूल आपल्याला ह्या तिन्ही HX पाहायला मिळतो, HCl, HBr आणि HI. मॉर्कोनी-कुप्स रूल. मॉर्कोनी-कुप्स रूल आपल्याला HCl, HBr आणि HI पाहायला मिळतो, तिन्हीमध्ये पाहायला मिळतो. आता पहा, ह्याच रिएक्शनमध्ये जर तुम्ही पॅरॉक्साईड यूज केला, ह्याच रिएक्शनमध्ये जर तुम्ही पॅरॉक्साईड यूज केला तर त्याला आपण काय म्हणतो? अँटी मॉर्कोनी-कुप्स रूल म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? अँटी मॉर्कोनी-कुप्स रूल. अँटी मॉर्कोनी-कुप्स रूल किंवा यालाच काय म्हणतात? पॅरॉक्साईड इफेक्ट म्हणतात, किंवा यालाच काय म्हणतात? खरॅश इफेक्ट असंही म्हणतात. आता याच्यामध्ये काय करायचं? जस्ट याच्या अपोजिट करायचं. जस्ट अपोजिट म्हणजे काय? हा जो निगेटिव्ह पार्ट आहे तो निगेटिव्ह पार्ट अशा कार्बन ॲटमला अटॅच करायचा, की ज्या कार्बन ॲटमला, म्हणजे कोणत्या? ह्या नाही, डब्ल्यू बॉन्डेड कार्बन ॲटमला. Br- अशा कार्बन ॲटमला ॲड करायचा, अटॅच करायचा, की ज्या कार्बन ॲटमला हायड्रोजन कसे असतात? जास्त अटॅच असतात, मोर अटॅच असतात. म्हणजे Br- इथे अटॅच केलं तर आपल्याला हा जो H+ आहे तो H+ आपल्याला इथे अटॅच करावाच लागेल. जसं आपल्याला कोणतं कंपाऊंड मिळेल? 1 ब्रोमो प्रोपेन. हा कंपाऊंड आपल्याला मेजर मिळेल. मॉर्कोनी-कुप्स रूलमध्ये मेजर कोणता आहे? 2 ब्रोमो प्रोपेन. आणि अँटी मॉर्कोनी-कुप्स रूलमध्ये मेजर कोणता आहे? 1 ब्रोमो प्रोपेन. आपल्याला मेजर विचारतात CETमध्ये. नीट लक्षात. हे जे रिएक्शन आहे ते रिएक्शन कोणते आहे? फ्री रॅडिकल ॲडिशन रिएक्शन आहे. फ्री रॅडिकल का? कारण आपण इथं पॅरॉक्साईड यूज केले. पॅरॉक्साईड यूज केल्यामुळे कोणती रिएक्शन होते? नेहमी फ्री रॅडिकल रिएक्शन होते. पण ही रिएक्शन कोणते आहे? ॲडिशन. कारण कंपाऊंड कोणता आहे? अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेडमध्ये आपण ही ॲडिशन केले म्हणून याला म्हणतात फ्री रॅडिकल ॲडिशन. ही कोणती आहे? फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन आहे. समजले सर ना? आणि अँटी मॉर्कोनी-कुप्स रूल हा फक्त आणि फक्त आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतो? ओनली इन HBr, नॉट इन HCl अँड HI. समजले सर्वांना? थर्ड मेथड फ्रॉम अल्कोहोल्स. अल्कोहोल्स आपण जनरली कसं रिप्रेझेंट करतो? ROH. ROH पासून अल्कोहोलपासून आपण काय प्रिपेअर करतोय? अल्काइल हॅलाइड. पाहिजे फर्स्ट आहे HCl इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2. HCl in presence of ZnCl2 is called Lucas reagent. A mixture of HCl and ZnCl2 is called Lucas reagent. नीट लक्षात. याच्यामध्ये जो ZnCl2 आहे तो कसा आहे? अनहायड्रस ZnCl2, आणि हा जो HCl आहे तो HCl कसा आहे? कॉन्सन्ट्रेटेड. A mixture of concentrated HCl and anhydrous ZnCl2 is called Lucas reagent. काय होणार? एकदम इझी आहे. हा H आणि हा OH, H2 बाहेर पडणार, हा H हा OH, H2 बाहेर पडणार, हा Cl, ह्या R अटॅच होणार, काय तयार होणार? अल्काइल क्लोराईड तयार होणार. रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल 3 टाईपचे असतात, 1 डिग्री, 2 डिग्री अँड 3 डिग्री. विच अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह टुवर्ड्स लुकास रिएजंट?
3 degree alcohol is more reactive than 2 degree than 1 degree. 3 degree alcohol लुकास रिएजंट सोबत फास्ट रिॲक्ट होतो, फास्ट टर्बिडिटी तयार होते आणि 1 डिग्री अल्कोहोल स्लो रिॲक्ट होतो, याची रिॲक्टिव्हिटी सर्वात कमी आहे. त्यानंतर सेकंड आहे पहा अल्कोहोलची रिएक्शन जर आपण NaBr H2SO4 सोबत केली तर NaBr आणि H2SO4चं कॉम्बिनेशन म्हणजेच काय असतं HBr असतं, हा H आणि हा OH H2 रिमूव्ह होणार, हा R आणि हा RBr तयार होणार, काय तयार होईल अल्काइल ब्रोमाइड तयार होईल पहा HI, हा OH आणि हा H काय तयार होईल, हा H आणि हा OH H2 तयार होईल, हा R आणि हा I काय तयार होईल RI तयार होईल, अल्काइल आयोडाईड तयार होईल. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे अल्कोहोलची रिएक्शन जर आपण PCl3 सोबत केली, फॉस्फरस ट्रायक्लोराईड सोबत जर केले तर मेन कंपाऊंड कोणता तयार होतो RCl, त्याचबरोबर एक बाय प्रोडक्ट तयार होतो तो कोणता फॉस्फरस ॲसिड. त्यासाठी आपल्याला अल्कोहोलचे किती मॉलिक्युल यूज करावे लागतात नीट लक्षात ठेवा. जर तुम्ही अल्कोहोलची रिएक्शन PCl3 सोबत जर केली तर अल्कोहोलचे तुम्हाला 3 मॉलिक्युल यूज करावे लागतात, त्यामुळे हे तुम्हाला थ्राईस मिळतो, थ्राईस RCl मिळतो आणि H3PO3 मिळतो. H3PO3चं नाव आहे फॉस्फरस ॲसिड. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड पाम अल्कोहोलची रिएक्शन जर आपण रेड P आणि प्लस ब्रोमिन सोबत केली तर रेड P आणि ब्रोमिनची फर्स्ट रिएक्शन होऊन काय तयार होतो फॉस्फरस ट्रायब्रोमाइड तयार होतो. सेम अल्कोहोलची रिएक्शन जर आपण फॉस्फरस ट्रायब्रोमाइड सोबत केली तर अल्कोहोलचे आपल्याला 3 मॉलिक्युल लागतात आणि त्यामुळे हे 3 RBr तयार होतात प्लस सेम बाय प्रोडक्ट तयार होतो फॉस्फरस ॲसिड. त्यानंतर जर आपण अल्कोहोलची रिएक्शन रेड P प्लस I2 सोबत केली, रेड फॉस्फरस प्लस आयोडीन सोबत जर केले तर हे याचा अर्थच काय PI3. कधी कधी एरर देतो तुम्हाला रेड P प्लस I2 देणार, अल्कोहोल सोबत काय देणार रेड P प्लस I2, याचा अर्थ तुम्हाला काय दिलेला आहे PI3 दिला आहे. सेम रिएक्शन ROH रिएक्शन जर आपण PI3 सोबत केले तर अल्कोहोल आपल्याला 3 मॉलिक्युल यूज करावे लागतात आणि त्यामुळे आपल्याला काय तयार होतात थ्राईस अल्काइल आयोडाईड 3 RI मिळतात, बाय प्रोडक्ट सेम मिळतो H3PO3 फॉस्फरस ॲसिड. त्यानंतर अल्कोहोलची रिएक्शन जर आपण SOCl2 सोबत केली, SOCl2 म्हणजे सल्फोनिल क्लोराईड किंवा यालाच आपण काय म्हणतो थायोनिल क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन, तर काय तयार होतात पहा हा R आणि इथला एक Cl काय तयार होईल RCl तयार होईल, हा H आणि इथला सेकंड Cl काय तयार होईल HCl तयार होईल. इथे काय राहिलं O आणि इथे राहिलं SO, हा SO आणि हा O काय तयार होईल SO2 तयार होईल. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज डार्झन प्रोसेस, दिस इज कॉल्ड डार्झन प्रोसेस. आता पहा ह्या रिएक्शनमध्ये हे 2 बाय प्रोडक्ट तयार झालेत SO2 आणि HCl, हे दोन्ही बाय प्रोडक्ट कोणत्या फॉर्ममध्ये आहेत गॅसेसच्या फॉर्ममध्ये आहेत. दोन्ही प्रोडक्ट हे बाय प्रोडक्ट हे गॅसेसच्या फॉर्ममध्ये आहेत आणि त्यामुळे ही बेस्ट मेथड आहे फॉर दी प्रिपरेशन ऑफ अल्काइल क्लोराईड. ROH पासून जर आपल्याला RCl बनवायचं असेल किंवा RX बनवायचं असेल, अल्काइल हॅलाइड बनवायचं असेल तर ही सर्वात बेस्ट मेथड आहे. रिझन काय, कारण दोन्ही बाय प्रोडक्ट हे कसे आहेत गॅसेसच्या फॉर्ममध्ये. दिस इज मेन रिझन SO2 अँड HCl बोथ दी बाय प्रोडक्ट्स आर गॅसेस अँड escape out from the reaction mixture, and due to this reason this is the best method for the preparation of अल्काइल हॅलाइड. तर याच्यावरती जे CET 2019 मध्ये सुद्धा याच्यावरती क्वेश्चन आला होता बेस्ट मेथड फॉर दी प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड. त्यानंतर याच्यामध्ये 4 नंबर आहे हॅलोजन एक्सचेंज. हॅलोजन एक्सचेंजमध्ये आपण 2 रिएक्शन पाहतोय, फर्स्ट इज फिंकलस्टाईन रिएक्शन अँड सेकंड इज सॉर्ट रिएक्शन. तर पहा फिंकलस्टाईन रिएक्शन म्हणजे काय, अल्काइल हॅलाइडची रिएक्शन करायचे सोडियम आयोडाईड सोबत, कशासोबत सोडियम आयोडाईड सोबत. तर RX म्हणजे काय अल्काइल क्लोराईड किंवा अल्काइल ब्रोमाइड, याची रिएक्शन करायची NaI सोबत इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटोन. तर काय तयार होणार पहा, हा Na आणि हा X NX रिमूव्ह होणार, शिल्लक काय राहिलं RI म्हणजे अल्काइल आयोडाईड. लक्ष ठेवा फिंकलस्टाईन रिएक्शनमध्ये काय तयार होतात RI तयार होतात, अल्काइल आयोडाईड तयार होतात. याच्यामध्ये काय झालं फक्त हे जे 2 हॅलोजन आहेत ह्या 2 हॅलोजनमध्ये एक्सचेंज झाले, त्यामुळे आपण याला काय म्हणतोय हॅलोजन एक्सचेंज मेथड. त्यानंतर याच्यामध्ये आहे सॉर्ट रिएक्शन. सॉर्ट रिएक्शनमध्ये काय केलं जातं, अल्काइल हॅलाइडची रिएक्शन मेटॅलिक फ्लोराईड सोबत केली जाते, हीट केलं जातं. मेटॅलिक फ्लोराईड फॉर एक्झाम्पल AgF काय तर हा Ag आणि हा X AgX रिमूव्ह होणार, शिल्लक करायला RF म्हणजेच काय अल्काइल फ्लोराईड. म्हणजे सॉर्ट रिएक्शनमध्ये काय केलं जातं अल्काइल क्लोराईड किंवा अल्काइल ब्रोमाइडपासून RF तयार केला जातो, अल्काइल फ्लोराईड तयार केला जातो. अँड दिस इज दी बेस्ट मेथड फॉर दी प्रिपरेशन ऑफ अल्काइल फ्लोराईड. अल्काइल फ्लोराईड तयार करण्याची ही सर्वात बेस्ट मेथड आहे. न्यू पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये ह्या 2 फिजिकल प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट आहेत, बाकीच्या फिजिकल प्रॉपर्टीज तुम्ही करू शकता. बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलर मास. बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ हॅलोजन्स
and boiling point is inversely proportional to branching. As the molar mass increases, boiling point increases. As the number of halogen increases, boiling point also increases. Boiling point is inversely proportional to branching. As the branching increases, boiling point decreases. Examples: boiling point is directly proportional to molar mass. Ri, Rbr, Rcl, Rf. कुणाचा मोलर मास जास्त असेल, जर R सेम असेल तर R म्हणजे अल्काइल ग्रुप जर सेम आहे, मिथाइल 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 मिथाइल, तर कुणाचा मोलर मास जास्त येईल, तर आयोडीनचा मोलर मास जास्त आहे, म्हणजे आयोडीनचा ॲटॉमिक मास जास्त आहे आणि त्यामुळे CH3 मोलर मास जास्त येईल आणि त्यामुळे बॉइलिंग पॉईंट जास्त कोणाचा आहे, RIचा बॉइलिंग पॉईंट RBr पेक्षा जास्त आहे, RBrचा RCl पेक्षा, RClचा RF पेक्षा. सेकंड बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ हॅलोजन. ज्याच्यामध्ये जास्त हॅलोजन त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त. इथे 4 हॅलोजन आहेत, 3 2 1, म्हणजे जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा आहे, कार्बन टेट्राक्लोराचा, दॅन क्लोरोफॉर्म, दॅन CH2Cl2, दॅन CH3Cl. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे बॉइलिंग पॉईंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रँचिंग. याच्यामध्ये ब्रँचिंग आहे का, तर याच्यामध्ये ब्रँचिंग नाही आहे, नो ब्रँचिंग. याच्यामध्ये एक ब्रँचिंग आहे, 1 ब्रँचिंग, आणि याच्यामध्ये किती ब्रँचिंग आहेत, ही आपली मेन चेन आहे, 1 2 3. ही एक ब्रँचिंग, म्हणजे ब्रँचिंग किती 2. ॲज दी ब्रँचिंग इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस. म्हणजे सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणता असेल, तर 1 डिग्री अल्काइल हॅलाइडचा बॉइलिंग पॉईंट हा 2 डिग्रीपेक्षा जास्त आणि 2 डिग्रीचा 3 डिग्रीपेक्षा जास्त. समजले सर्वांना. हा 1 डिग्री आहे कारण हॅलोजन 1 डिग्री कार्बन ॲटमला अटॅच आहे. हा 2 डिग्री आहे कारण 2 डिग्री कार्बन ॲटमला अटॅच आहे. हा 3 डिग्री आहे कारण 3 डिग्री कार्बन ॲटमला अटॅच आहे. ॲज दी ब्रँचिंग इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस. सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा आहे, 1 डिग्रीचा आहे. 1 डिग्री अल्काइल हॅलाइडचा बॉइलिंग पॉईंट 2 डिग्रीपेक्षा जास्त आणि 2 डिग्रीचा 3 डिग्रीपेक्षा जास्त. त्यानंतर आहे सेकंड फिजिकल प्रॉपर्टी, डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साईज ऑफ हॅलोजन. ज्या हॅलोजनची साईज जास्त त्या कंपाऊंडची डेन्सिटी जास्त. नंबर ऑफ हॅलोजन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल. ज्या कंपाऊंडमध्ये हॅलोजन जास्त असेल त्या कंपाऊंडची डेन्सिटी जास्त. आता इथे 4 कंपाऊंड दिलेत, आर जर सेम असेल तर साईज ऑफ हॅलोजनला कसे डायरेक्टली प्रोपोर्शनल. ज्याची साईज जास्त त्याची डेन्सिटी जास्त. आयोडीनची साईज जास्त आहे त्यामुळे अल्काइल आयोडाईडची डेन्सिटी जास्त. याच्यामध्ये सांगा डेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ हॅलोजन. जिथे हॅलोजन जास्त तिथे डेन्सिटी जास्त, डायरेक्टली प्रोपोर्शनल. दिस इज ऑर्डर. याची डेन्सिटी सर्वात जास्त, याची डेन्सिटी सर्वात कमी. कार्बन टेट्राक्लोराइडची डेन्सिटी जास्त, CH3Clची डेन्सिटी कमी. नोट करा हे. केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्काइल हॅलाइड्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. कोणते रिएक्शन्स, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. म्हणजे काय, तर एक न्यूक्लियोफाईल, ज्या रिएक्शनमध्ये एक न्यूक्लियोफाईल दुसऱ्या न्यूक्लियोफाईलला रिप्लेस करतो, सबस्टिट्यूट करतो, अशा रिएक्शनला आपण काय म्हणतो, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. याच्यामध्ये न्यूक्लियोफाईल कोणता सांगा, एक्स मायनस इज न्यूक्लियोफाईल. म्हणजे हा न्यूक्लियोफाईल जातो त्या ठिकाणी दुसरा न्यूक्लियोफाईल येतो. दिस इज अल्काइल हॅलाइड. आर मीन्स एनी अल्काइल ग्रुप. आर मीन्स एनी अल्काइल ग्रुप, एक्स मीन्स एनी हॅलोजन ॲटम. येथे सर्वांच्या लक्षात. तर RX म्हणजे तुम्ही इथं कोणताही अल्काइल हॅलाइड घेऊ शकताय. पर्टिक्युलर तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. याच्यामध्ये आपण समजा R म्हणजे आपण CH3 घेतला, CH3CH2. तर हा X म्हणजे आपण समजा ब्रोमिन घेतला, तर याचं नाव काय झालं सांगा, ब्रोमो इथेन. याचं नाव काय, ब्रोमो इथेन. IUPAC नेम कायचं, ब्रोमो इथेन. कॉमन नेम कायचं, याचं कॉमन नेम इथाइल ब्रोमाइड. तर R म्हणजे इथाइल, X म्हणजे ब्रोमिन. रिएक्शन काय होणार, जर आपण समजा आता इथं R म्हणजे तुम्ही CH3CH2 कन्सिडर करून चालायचं आणि X म्हणजे Br कन्सिडर करून चालायचं आहे. RX जर आपण अल्काइल हॅलाइडची रिएक्शन जर आपण ॲक्वियस NaH सोबत जर केले तर हा Na आणि हा X, NaX रिमूव्ह होणार. ह्या Rला काय अटॅच होणार, OH अटॅच होणार. काय तयार होणार, ROH म्हणजे काय, अल्कोहोल. मी तर लिहिलेलं नाही पण लक्षात ठेवा, ROH म्हणजे काय, अल्कोहोल. मग ॲक्वियस NaOH सोबत करा किंवा ॲक्वियस KOH सोबत करा. इथे न्यूक्लियोफाईल कोणता आहे, OH मायनस. ह्या न्यूक्लियोफाईलने काय केलं आहे, हा न्यूक्लियोफाईल रिप्लेस केला आहे. म्हणजे OH मायनस इथे काय, न्यूक्लियोफाईल. समजले सर्वांना. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड पहा. जर आपण अल्काइल हॅलाइडची रिएक्शन मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड सोबत केली, AgTO म्हणजे काय, तर मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड म्हणजेच स्मॉल अमाऊंटमध्ये काय असतं, तर वॉटर असतं. H2O आणि AgTOची रिएक्शन झाली तर काय तयार होतो, AgOH तयार होतो, सिल्वर हायड्रॉक्साईड तयार होतो. हा Ag आणि हा X काय रिमूव्ह होणार, AgX रिमूव्ह होणार. हा R आणि हा OH काय तयार होणार, अल्कोहोल तयार होणार. ROH म्हणजे काय तयार झाला, अल्कोहोल तयार झालं. एकदम इझी आहे. त्यानंतर पहा इथे न्यूक्लियोफाईल कोणता आहे, OH मायनस हा न्यूक्लियोफाईल आहे. इथे सर्वांच्या लक्षात पहा, इथे न्यूक्लियोफाईल कोणता आहे, OH मायनस. इथे न्यूक्लियोफाईल कोणता आहे, OH मायनस. त्यानंतर इथे RX प्लस KCl.
के प्लस सी एन मायनस, इथे न्यूक्लियोफाईल कोणता आहे, सी एन मायनस हा न्यूक्लियोफाईल आहे. काय रिमूव्ह होणार आहे, हा के आणि हा एक्स, के एक्स रिमूव्ह होणार, हा आर आणि पुढे त्याला काय टाकायचे सी एन, म्हणजे काय तर होईल आर सी एन. आर सी एन म्हणजे काय, अल्काइल सायनाइड. आर सी एन म्हणजे अल्काइल सायनाइड. अजून एक पॉईंट इथे लक्षात ठेवा, जर तुम्ही अल्काइल सायनाइडचं रिडक्शन केलं, काय केलं तुम्ही, रिडक्शन केलं, तर कोणता कंपाऊंड तयार होतो, आर ह्या सीचं कन्वर्जन CH2 मध्ये आणि यांचं कन्वर्जन NH2 म्हणजे काय तयार झाला, RCH2 NH2 म्हणजे प्रायमरी अमाइन तयार झाला. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजनमध्ये ही रिएक्शन तुम्हाला दिलेलं आहे, पण मी इथं तुम्हाला त्या टॉपिकमध्येच रिएक्शन सांगतोय. त्यानंतर जर तुम्ही RCNचं हायड्रोलायसिस केलं H3O+, तर काय होतं, हा जो CN ग्रुप आहे तो CN ग्रुप कशामध्ये कन्वर्ट होतो, COH ग्रुपमध्ये कन्वर्ट होतो. समजलं सर्वांना. त्यानंतर RX प्लस AgCN सांग काय तयार होते. आता ही सर्वात इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. KCN सोबत केल्यानंतर अल्काइल सायनाइड तयार होतो, CN तयार होतो. आणि जर तुम्ही अल्काइल हॅलाइडची रिएक्शन AgCN सोबत जर केले तर काय रिमूव्ह होणार, हा Ag आणि हा AgX रिमूव्ह होणार आणि अटॅच करणार त्याला NC नॉट CN, RNC म्हणजे काय, तर RNC म्हणजे अल्काइल आयसोसायनाइड आणि याचा जो स्मेल आहे तो स्मेल कसा आहे, बॅड स्मेल आहे. समजले सर्वांना. याचा जो स्मेल आहे तो स्मेल कसा आहे, बॅड स्मेल आहे. आता याच्यामध्ये पहा, हा जो अल्काइल आयसोसायनाइड तयार झाला आहे, अल्काइल आयसोसायनाइड कधी तयार होतो, जर अल्काइल हॅलाइडची रिएक्शन AgCN सोबत केली असेल तर. जर समजा तुम्ही अल्काइल सायनाइडचं रिडक्शन केलं, आयसोसायनाइडचं जर तुम्ही रिडक्शन केलं तर काय तयार होणार, RNH RNH CH3 तयार होणार. हा आहे सेकंडरी अमाइन. नीट लक्षात. जर तुम्ही अल्काइल आयसोसायनाइडचं रिडक्शन केलं तर काय तयार होणार, RNH CH3 तयार होणार अँड दिस इज सेकंडरी अमाइन बिकॉज नायट्रोजन हा किती कार्बन अटॅमला अटॅच आहे, 2 कार्बन अटॅमला अटॅच आहे, त्यामुळे 2 डिग्री अमाइन. आणि इथे जो तुम्हाला मिळाला आहे तो कोणता मिळाला आहे, 1 डिग्री अमाइन मिळाला आहे. ओके. सायनाइडचं रिडक्शन केल्यानंतर प्रायमरी अमाइन, आयसोसायनाइडचं रिडक्शन केल्यानंतर सेकंडरी अमाइन. आयसोसायनाइडचं जर तुम्ही हायड्रोलायसिस केलं H3O+ तर काय तयार होतो, RNH2 तयार होतोय. RNH2 म्हणजे प्रायमरी अमाइन. आयसोसायनाइडचं रिडक्शन करा किंवा हायड्रोलायसिस करा, मिळताना काय मिळतात तुम्हाला, अमायनच मिळतात. पण रिडक्शन केल्यानंतर 2 डिग्री मिळतो आणि हायड्रोलायसिस केल्यानंतर 1 डिग्री मिळतो. ओके. त्यानंतर याच्यामध्ये पहा नेक्स्ट अल्काइल हॅलाइडची रिएक्शन जर तुम्ही अमोनियासोबत केली, NH3 म्हणजे अमोनिया, हा अमोनिया आपण असा लिहू शकतो HNH2. तर याच्यामध्ये न्यूक्लियोफाईल कोणता आहे, NH2- हा तुमचा न्यूक्लियोफाईल आहे. हा H आणि हा X, HX रिमूव्ह होणार, ह्या Rला काय अटॅच होणार, NH2 अटॅच होणार, RNH2 म्हणजेच काय, हा प्रायमरी अमाइन. RNH2 म्हणजे प्रायमरी अमाइन तुम्हाला मिळतो. त्यानंतर जर तुम्ही अल्काइल हॅलाइडची रिएक्शन सोडियम अल्कॉक्साईड सोबत केले NaOR, तर हे R- म्हणजे काय, तर हे R- म्हणजे एनी अल्काइल ग्रुप NaOR- आहे. दिस इज कॉल्ड सोडियम अल्कॉक्साईड. हा Na+ आणि हा X- काय रिमूव्ह होणार, NaX रिमूव्ह होणार. इथे न्यूक्लियोफाईल कोणता आहे, OR-. इथे बा, इथे न्यूक्लियोफाईल कोणता होता, इथे न्यूक्लियोफाईल होता NH2-, इथे न्यूक्लियोफाईल होता RO-. इथे सर्वांच्या लक्षात, इथे जो न्यूक्लियोफाईल आहे तो न्यूक्लियोफाईल कोणता आहे, RO-, R-O- किंवा RO-. काय तयार होईल पहा, हा X आणि हा NaX रिमूव्ह होणार. शिल्लक करायला ROR' म्हणजे इथर तयार झाला. काय तयार झाला, इथर. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज विल्यमसन्स इथर सिंथेसिस. यालाच आपण काय म्हणतो, विल्यमसन्स इथर सिंथेसिस म्हणतो. इथलं शेकडं. त्यानंतर पहा याच्यामध्ये नेक्स्ट आहे अल्काइल हॅलाइडची रिएक्शन जर आपण सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड सोबत गेले. कोणता, हा सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. तर काय तयार होणार, हा Ag आणि हा X, AgX रिमूव्ह होणार. शिल्लक करायला तर ROC डबल बॉन्ड OR'. म्हणजे सुद्धा काय, एनी अल्काइल ग्रुप म्हणजे काय तयार होणार, हा कंपाऊंड तयार होणार. अँड दिस इज कॉल्ड इस्टर. कोणता कंपाऊंड आहे, हा इस्टर. हा कंपाऊंड कोणता आहे, इथर. समजलं सर्वांना. तर ह्या होत्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. डिफरन्स बिटवीन SN1 अँड SN2 रिएक्शन, याच्यावरती आपल्याला जस्ट क्वेश्चन CETमध्ये विचारतात. SN1 रिएक्शन, तर SN1 रिएक्शनचं एक्झाम्पल काय आहे, अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड. दिस इज कॉल्ड टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड. अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड. तर SN1 रिएक्शनमध्ये फर्स्ट काय तयार होतो, कार्बोकॅटायन तयार होतो. दिस इज इंटरमिडिएट. कोणता, कार्बोकॅटायन. आणि नंतर मग याच्यावरती न्यूक्लियोफाईलचा अटॅक होतो आणि आपल्याला काय मिळतो, प्रोडक्ट मिळतो टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल. त्यानंतर SN2चं एक्झाम्पल काय आहे, अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड. CH3Br म्हणजे मिथाइल ब्रोमाइड. याच्यामध्ये
Na आणि हा Br NaBr रिमूव्ह होणार, हा CH3 आणि हा OH काय तयार होणार CH3OH. याच्यामध्ये कुठेही इंटरमिडिएट कार्बोकॅटायन तयार होत नाही, इथे इंटरमिडिएट कार्बोकॅटायन तयार होतो. त्यानंतर SN1 रिएक्शन कसे आहे फर्स्ट ऑर्डर अँड युनिमॉलिक्युलर. SN1 इज फर्स्ट ऑर्डर अँड युनिमॉलिक्युलर. SN2 रिएक्शन इज सेकंड ऑर्डर अँड बायमॉलिक्युलर. नेक्स्ट SN1 रिएक्शन इज टू स्टेप रिएक्शन. ही 2 स्टेप आहे. फर्स्ट स्टेप इज फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन अँड स्टेप सेकंड इज अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. 2 स्टेप आहे. याच्यामध्ये किती ट्रान्झिस्टेट तयार होतात तर 2 ट्रान्झिस्टेट तयार होतात. SN2 रिएक्शन ही कोणती रिएक्शन आहे 1 स्टेप रिएक्शन आहे, सिंगल स्टेप रिएक्शन आहे. याच्यामध्ये एक ट्रान्झिस्टेट तयार होते. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे रेट ऑफ दिस रिएक्शन. रेट ऑफ SN1 रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओनली concentration of alkyl halide not base. Here concentration rate of reaction is directly proportional to concentration of alkyl halide as well as concentration of base. हे OH मायनस म्हणजे काय लिहिले आपण बेस लिहिले. म्हणजे SN2 रिएक्शनचा जो रेट आहे तो अल्कायल हायड्रेटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती त्याचबरोबर बेसच्या कॉन्सन्ट्रेशनवरती सुद्धा डिपेंड आहे. आणि म्हणून ही कशी आहे फर्स्ट ऑर्डर आहे आणि ही कशी आहे सेकंड ऑर्डर आहे. ही युनिमॉलिक्युलर आहे ती बायमॉलिक्युलर आहे. त्यानंतर इंटरमिडिएट कोणतं तयार होतो कार्बोकॅटायन तयार होतो. नो कार्बोकॅटायन नो इंटरमिडिएट. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे वीक न्यूक्लियोफाइल. याच्यामध्ये यूज केला जातो. वीक न्यूक्लियोफाइल म्हणजे कोणता वॉटर असेल, अल्कोहोल असेल, मिथाइल अल्कोहोल असेल, इथाइल अल्कोहोल असेल तर हे वीक न्यूक्लियोफाइल यूज केले जातात. याच्यामध्ये काय यूज केला जातो स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल यूज केला जातो. जसं आपण इथं पाहिले OH मायनस. इथं आपण काय लिहिलं सांगा Na+OH मायनस म्हणजे इथं स्ट्रॉंग बेस कोणता आहे सांगा तर स्ट्रॉंग बेस आहे OH मायनस. कोणता यूज केला तरी चालतो. त्यानंतर SN1 रेशनमध्ये पोलर प्रोटेक्ट सॉल्व्हंट यूज केलं जातं. पोलर प्रोटेक्ट सॉल्व्हंट म्हणजेच कोणतं फॉर एक्झाम्पल वॉटर असेल, मिथाइल अल्कोहोल असेल, ॲसिटिक ॲसिड असेल. तर SN2 रेशनमध्ये पोलर अप्रोटेक्ट सॉल्व्हंट यूज केलं जातं. पोलर अप्रोटेक्ट सॉल्व्हंट म्हणजे DMF डायमिथाइल फॉर्मामाइड किंवा DMSO डायमिथाइल सल्फॉक्साइड, ॲसिटोन हे सगळे काय पोलर अप्रोटेक्ट सॉल्व्हंट आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे रिएक्टिव्हिटी. टर्शरी अल्काइल halide is more reactive than secondary alkyl halide than primary alkyl halide than methyl halide. Here reactivity is opposite. Reactivity is methyl halide is more reactive than 1 degree than 2 degree than 3 degree. इथे more reactive कोण आहे 3 डिग्री आणि इथे more reactive कोण आहे CH3X. त्यानंतर स्टेरिओकेमिस्ट्री पहा. याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं 50% रिटेन्शन प्लस 50% इन्व्हर्जन दॅट इज रॅसिमायझेशन. SN2 मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं 100% इन्व्हर्जन ओनली इन्व्हर्जन अँड दिस इज कॉल्ड वॉल्डन इन्व्हर्जन. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. पहा एलिमिनेशन रिएक्शन आपण काय करतोय अल्काइल हायड्रेटला आपण काय करतोय हीट करतोय विथ फर्स्ट स्ट्रॉंग बेस अँड देन वीक बेस. अल्कोहोलिक KOH हा काय आहे दिस इज स्ट्रॉंग बेस. अल्कोहोलिक KOH हा स्ट्रॉंग बेस आहे. अल्कोहोलिक KOH किंवा अल्कोहोलिक NaOH दिस इज स्ट्रॉंग बेस. आणि इथे आपण काय घेतलं आहे वीक बेस घेतलं आहे दिस इज वीक बेस. ओके हां होणार काय हॅलोजन ॲटम ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन नंबर असतो अल्फा, त्याच्या ॲडजसनचा असतो बीटा. अल्फाचा हॅलोजन रिमूव्ह होतो आणि बेटाचा H रिमूव्ह होतो. अँड देअरफॉर दिस इलिमिनेशन रिएक्शन इज ऑल्सो नोन ॲज बेटा इलिमिनेशन. बेटा इलिमिनेशन का म्हणतात कारण बेटा कार्बन ॲटमवरचा हायड्रोजन रिमूव्ह होतो त्यामुळे याला म्हणतात बेटा इलिमिनेशन. बेटा हायड्रोजन रिमूव्ह होतो बेटा इलिमिनेशन किंवा याला म्हणतात 1-2 इलिमिनेशन. दिस इज फर्स्ट कार्बन दिस इज सेकंड कार्बन. फर्स्टचा हॅलोजन सेकंडचा हायड्रोजन रिमूव्ह होतो त्यामुळे ह्या इलिमिनेशन रिएक्शनला 1-2 इलिमिनेशन असंही म्हणतात. दोन्ही रिएक्शनमध्ये काय तयार होणार पहा हा Br रिमूव्ह झाला हा H रिमूव्ह झाला. Br रिमूव्ह झाला हा H रिमूव्ह झाला त्यामुळे इथे काय राहिलं CH2 मध्ये काय तयार होणार डबल बॉन्ड तयार होणार. याच्यामध्ये मेन डिफरन्स काय जर तुम्ही स्ट्रॉंग बेस यूज केला तर ती रिएक्शन कोणती असते E2 रिएक्शन E2 इलिमिनेशन. आणि जर तुम्ही वीक बेस यूज केला असेल तर ती रिएक्शन कोणती असते E1 रिएक्शन. E1 रिएक्शनमध्ये काय तयार होतो कार्बोकॅटायन हा इंटरमिडिएट तयार होतो. E2 रिएक्शनमध्ये कोणताही इंटरमिडिएट तयार होत नाही. त्यानंतर याच्यामध्ये पहा नेक्स्ट 2-bromobutane this is alpha carbon atom this is beta carbon atom this is also beta carbon atom. अल्फाच्या ॲडजसंटला जे कार्बन अटम असतात त्यांना आपण काय म्हणतो बेटा कार्बन अटम. सपोज दिस इज बेटा 1 अँड दिस इज बेटा 2 कार्बन अटम. जर समजा आपण बेटा 1चा जर आपण H रिमूव्ह केला कोणता H आपण रिमूव्ह केला बेटा 1 कार्बन अटमवरचा जर आपण H रिमूव्ह केला तर काय होणार पहा हा Br रिमूव्ह होणार अल्फाचा Br रिमूव्ह होणार बेटा 1चा H रिमूव्ह होणार. इथे CH राहणार इथे CH राहणार आणि आपल्याला काय मिळणार हा
इथे डबल बॉन्ड मिळणार, CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 मिळणार. ओके. जर समजा आपण बेटा 2चा H रिमूव्ह केला, कोणता H रिमूव्ह केला आपण, बेटा 2चा जर आपण H रिमूव्ह केला तर अल्फाचा हॅलोजन रिमूव्ह होणार, बेटा 2चा H रिमूव्ह होणार, इथे CH2 राहणार, इथे CH2 आणि CH मध्ये काय तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल. म्हणजे आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. पहा, बेटा 1चा जर H रिमूव्ह केला तर आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल, BU2ENE. आणि बेटा 2चा जर आपण H रिमूव्ह केला तर आपल्याला कोणता कंपाऊंड मिळेल, BU1ENE. 2 कंपाऊंड मिळाले. किती मिळाले आपल्याला कंपाऊंड, 2. जर आपल्याला 2 कंपाऊंड मिळाले तर आपल्याला मेजर आणि मायनर आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. कारण CETमध्ये आपल्याला काय विचारतात, मेजर प्रोडक्ट विचारतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 ब्रोमोब्युटेन ऑन हिटिंग विथ अल्कोहोलिक KOH 2 गिव्स मेजर प्रोडक्ट. कोणता मेजर प्रोडक्ट तयार होतो पाहता, नीट लक्ष द्या. तर डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला जे कार्बन ॲटम अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो, अल्फा कार्बन ॲटम. इथे 3 अल्फा H आहेत, इथे 3 अल्फा H, टोटल अल्फा H किती झाले, 6 अल्फा H. BU1ENE मध्ये these 2 आर डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. यांना जे कार्बन ॲटम अटॅच असतात त्यांना म्हणतो आपण अल्फा कार्बन ॲटम. आणि अल्फा कार्बन ॲटमवरती जे H असतात त्यांना आपण काय म्हणतो, अल्फा H. मग इथे अल्फा H किती, 2 अल्फा H आहेत. ज्या अल्केनमध्ये तुम्हाला जास्त अल्फा H पाहायला मिळतील, नीट लक्ष द्या, ज्या अल्केनमध्ये तुम्हाला जास्त अल्फा H पाहायला मिळतील तो अल्किन कसा असेल, मेजर मिळेल इलिमिनेशन रेशोमध्ये. समजले सर्वांना. म्हणजे अल्काला हॅलाइडला जर तुम्ही हीट केलं अल्कोहोलिक KOH तर हे लक्षात आहे ALC असेल तर इलिमिनेशन रिएक्शन होणार. आणि कोणता प्रोडक्ट तुम्हाला मेजर मिळेल, ज्या अल्केनमध्ये जास्त अल्फा H पाहायला मिळतील, ज्या अल्केनमध्ये जास्त अल्फा H पाहायला मिळतील तो अल्केन नेहमी कसा असतो, मेजर असतो. ज्या अल्केनमध्ये कमी अल्फा H पाहायला मिळतील तो अल्केन कसा असतो, मायनर असतो. घ्यायचा स्क्रीनशॉट. नेक्स्ट रिएक्शन आहे रिएक्शन विथ मेटल्स, सोडियम मेटल, झिंक मेटल आणि मॅग्नेशियम मेटल. अल्काल हॅलाइडची रिएक्शन आपल्याला करायचे आहे सोडियम मेटलसोबत, झिंक मेटलसोबत आणि मॅग्नेशियम मेटलसोबत. पहा, अल्काल हॅलाइडची रिएक्शन जर आपण सोडियमसोबत केली इन प्रेझेन्स ऑफ इथर तर काय तयार होतो, R सिंगल बॉन्ड R तयार होतो. R सिंगल बॉन्ड R म्हणजेच काय, तर हायर अल्केन तयार होतो. आणि हे हायर अल्केन कोणते असतात, सिमेट्रिकल अल्केन्स असतात. सिमेट्रिकल अल्केन्स इन गुड इल्ड, symmetrical alkanes in good yield, and this reaction is known as Wurtz reaction. या रिएक्शनला आपण काय म्हणतो, Wurtz reaction. तर R सिंगल बॉन्ड R कसा तयार होतो, एकदम इझी आहे. पहा, Wurtz रिएक्शनमध्ये आपण किती अल्काल हायड्रोजन मॉलिक्यूल यूज करतो, 2 मॉलिक्यूल्स. किती सोडियम, 2 सोडियम. पहा, हे 2 मॉलिक्यूल्स ऑफ अल्काल हायड्रोजन, 2 मॉलिक्यूल्स ऑफ अल्काल हायड्रोजन. हे 2 NaX रिमूव्ह होणार, हे 2 NaX रिमूव्ह होणार आणि आपल्याला काय मिळणार, R सिंगल बॉन्ड R मिळणार. R सिंगल बॉन्ड R म्हणजेच काय, हायर अल्केन. हायर अल्केन म्हणजेच कोणते अल्केन, सिमेट्रिकल अल्केन्स इन गुड इल्ड. आता हे सिमेट्रिकल अल्केन म्हणजे कोणते, पहा सिमेट्रिकल अल्केन म्हणजे समजा मी तुम्हाला हे 2 अल्केन दिलेत. कोणते 2 अल्केन दिलेत पहा, एक दिला हा तुम्हाला 4 कार्बन ॲटम असणारा अल्केन, कोणता, दिस इज कॉल्ड आयसोब्युटेन. आणि मी तुम्हाला सेकंड दिला आहे, दिस इज N ब्युटेन. याच्यामध्ये पण कार्बन ॲटम किती आहेत, 4 आहेत. तर याच्यामध्ये सिमेट्रिकल अल्केन कोणता आहे, तर याच्यामधून तुम्ही कोणताही बॉन्ड ब्रेक करा, कोणताही बॉन्ड ब्रेक करा. तो बॉन्ड ब्रेक केल्यानंतर तो जर अल्केन 2 इक्वल पार्टमध्ये जर डिवाइड झाला तर याचा अर्थ तो अल्केन कोणता आहे, सिमेट्रिकल अल्केन आहे. समजा मी इथे काट मारला तर इकडे काय मिळणार मला, 3 कार्बन ॲटम असणारा अल्काइल ग्रुप मिळणार, इकडे 1 कार्बन ॲटम असणारा अल्काइल ग्रुप मिळणार. म्हणजे दिस इज नॉट सिमेट्रिकल अल्केन. जर मी इथे काट मारला तर CH3CH2 म्हणजे हा अल्केन काय झाला, 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाला. 2 इक्वल पार्टमध्ये जर डिवाइड होत असेल तर अशा अल्केनला काय म्हणतात, सिमेट्रिकल अल्केन. आणि Wurtz रेशोमध्ये हे सिमेट्रिकल अल्केन्स गुड इल्डमध्ये तयार होतात. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज Wurtz रिएक्शन. Wurtz रिएक्शनमध्ये मिथेन तयार होत नाही. मिथेन 1 कार्बन ॲटम असणारा जो अल्केन आहे मिथेन CH4 तयार होत नाही. लक्षात. त्यानंतर जर समजा आपण सोडियम मेटलऐवजी झिंक मेटल वापरला, आपण झिंक मेटल वापरला, सोडियमच्या ऐवजी कोणता मेटल घेतला, आपण झिंक मेटल घेतला. इथे Znचा तुम्हाला एकच मोल घ्यावा लागेल. जसं आपण सोडियमचे इथे 2 मोल घेतलेत त्याची गरज नाही आहे. झिंक हा ऑलरेडी डायव्हॅलेंट आहे म्हणजे हा Zn आणि हे 2x काय तयार होणार, ZnX2 तयार होणार. आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळणार, R सिंगल बॉन्ड R म्हणजेच काय मिळणार, अल्केन मिळणार, हायर अल्केन. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज फ्रॅकलंट रिएक्शन. त्यानंतर जर समजा तुम्ही अल्काल हॅलाइडची रिएक्शन मॅग्नेशियम मेटलसोबत केली इन प्रेझेन्स ऑफ इथर तर या R आणि Xच्या मध्ये फक्त Mg लिहा. काय तर RMgX. R आणि Xच्या मध्ये फक्त आपण काय लिहिला, Mg लिहिला आहे. अँड दिस कंपाऊंड इज नोन ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट
alkyl magnesium halide. Alkyl magnesium halide is called Grignard reagent, and Grignard reagent is called organometallic compound. Grignard reagent is organometallic compound because this compound contains carbon metal bond. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड कोणाला म्हणतात? ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन आणि मेटलमध्ये बॉन्ड असतो अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो? ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड असं म्हणतो. आता पहा, जर समजा आपण ग्रिग्नार्ड रेंजची रिएक्शन वॉटर सोबत केली तर काय तयार होतो? परत अल्केन तयार होतो. पहा, अल्केन इथे काय असतो? R- आणि Mg+ हा R- आणि Mgx+ असतो. इथे H+ असतो, OH- असतो. हा R- काय करेल? ह्या H+ वरती अटॅक करेल, म्हणजे हा R आणि हा H काय तयार होईल? H तयार होईल. अँड दिस इज हायड्रोकार्बन. काय तयार होतो? हा हायड्रोकार्बन. कोणता? अल्केन. दिस इज हायड्रोकार्बन. समजले सर्वांना? त्यानंतर जर आपण 2 डिफरंट अल्काइल हायलाइट घेतले, आपण वूड रिएक्शनमध्ये एक मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल काय पहा. जर समजा आपण हे 2 अल्काइल हायलाइट घेतले, एक घेतला आपण RX, त्याची रिएक्शन आपण केली सोडियम मेटलसोबत प्लस, आणि हा आहे दुसरा अल्काइल हायलाइट. पहा, इथे काय RX आहे आणि इथे काय R' आहे. याचा अर्थ हा अल्काइल हायलाइट आणि हा अल्काइल हायलाइट कसे आहेत? डिफरंट आहेत. जर आपण ह्याची रिएक्शन केली, कोणती रिएक्शन केली? आपण वूड रिएक्शन केली, तर आपल्याला किती अल्केन मिळतात? तर इथे आपल्याला 3 अल्केन मिळतात. फर्स्ट अल्केन इज R सिंगल बॉन्ड R. दुसरा अल्केन आपल्याला मिळतो R' सिंगल बॉन्ड R', आणि तिसरा अल्केन आपल्याला मिळतो R सिंगल बॉन्ड R'. समजले सर्वांना? जर समजा हा असेल मिथाइल क्लोराइड प्लस सोडियम आणि हा असेल इथाइल क्लोराइड C2H5, तर सांग इथे कोणकोणते मिळतात? आपल्याला RR मिळेल, म्हणजे आपल्याला फर्स्ट काय मिळेल? RR म्हणजे CH3 सिंगल बॉन्ड CH3. इथेन मिळेल. दुसरा कोणता मिळेल? R' सिंगल बॉन्ड R' मिळेल. R' सिंगल बॉन्ड R' म्हणजे काय? C2H5. पहा, याला जर समजा तुम्ही R म्हणलं आणि याला तुम्ही R' म्हणलं तर इथे तुम्हाला इथेन मिळेल. इथे कोणता मिळेल? C2H5 सिंगल बॉन्ड C2H5, म्हणजे तुम्हाला इथं N ब्युटेन मिळेल, आणि इथे तुम्हाला मिळेल CH3 सिंगल बॉन्ड C2H5, म्हणजे तुम्हाला इथे काय मिळेल? प्रोपेन मिळेल. म्हणजे किती अल्केन मिळतात तुम्हाला? 3 अल्केन मिळतात. कधी मिळतात? जर तुम्ही डिफरंट अल्काइल हायलाइट्स यूज केले असतील तर मिळतात. ठीक आहे. तर ही होती रिएक्शन विथ मेटल्स. तर इथे आपण काय केलं? हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन्स आपण इन शॉर्ट डिस्कस केलेला आहे. समजलं सर्वांना? तर याच्या पुढचा जो राहिलेला पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया.